आपल्याला माहिती आहे की निवडणुकीपूर्वी ज्यावेळेला बी फॉर्म दिली होती त्यावेळी एक दिवस आधीच एका ज्येष्ठ नेत्यांच्या आदेशाप्रमाणे आमची ही युती झाली. वास्तविक हा जनतेला आणि सगळ्यांना धक्का होता. अनपेक्षितपणानं कुठल्याही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता ही आम्ही युती केली. आमच्याही मनामध्ये शंका होती की किती लोकांना रुचेल, किती लोकांना आवडेल. आणि शेवटी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये अनेक वर्ष संघर्ष होता आणि संघर्षामध्ये कार्यकर्तेसुद्धा बऱ्याच जणांना त्याची संकटं त्यांनी झेललेली होती. त्यांनी दोघांनाही फार मोठी साथ दिलेली होती. अशा पार्श्वभूमीवर एकत्र येणं आणि निवडणूक करणं ही फारच मोठी एक कठीण गोष्ट होती. कारण त्यांना समजावून सांगणं, त्यांच्या अनेक ज्या शंका आहेत त्यांना उत्तरं देणं, पुढचं राजकारण कसं होणार, पुढचं समाजकारण कसं होणार ही माहिती देणं हे एक आमच्यासाठी फार एक आव्हान होतं. मला कागलच्या सर्व जनतेचं आणि मतदारांचा मनपूर्वक आभार मानले पाहिजेत की या दोघांच्या युतीवर त्यांनी विश्वास व्यक्त केला. ठीक आहे, काही मतं गेलेली आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात त्यांनाही आम्ही समजावून सांगू आणि ही युती कशी पुढं चालू राहणार आहे, यामध्ये या शहराचं आणि या जिल्ह्याचं कसं हित आहे हे आम्ही समजावण्याचा प्रयत्न करीन. आणि जी अपेक्षा आणि जी निवडणुकीच्या निमित्ताने आम्ही जे आश्वासन दिले पूर्ण करण्यासाठी आणि या कागल शहराचं चांगला विकास करण्यासाठी आमची जी युती झालेली आहे. आणि विशेषतः एवढीच युती याप्रती नाही, येणाऱ्या जिल्ह्याच्या सर्व राजकारणामध्ये एक चांगली अभेद्य अशी एक भक्कम अशी आघाडी करून आजपर्यंत कागल तालुका हा जसा राजकीय विद्यापीठ म्हणून गणला गेला, त्यामध्ये निश्चितपणानं चांगलं काम आम्ही दोघं मिळून करू. मी आमच्या जनतेचं आणि सर्व उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करीन. आणि या माध्यमातून मी आपल्याला एवढंच सांगेन की या पुढच्या काळामध्ये सुद्धा सर्व निवडणुकामध्ये आम्ही अशाच प्रकारे चांगली युती, चांगलं संघटन, लोकांचा विश्वास प्राप्त करून आम्ही जिंकू. विजयी झालेले जे उमेदवार आहेत त्यांना पराभूत उमेदवारांच्या पेक्षा मताधिक्य थोडंसं जास्त दिसते, काही ठिकाणी जास्त दिसते, काही ठिकाणी हे प्रमाण कुठतरी कमी. म्हणजे संमिश्र या सगळ्या युतीबाबत भावना आहेत म्हणायच्या. असं नाही झालं. काय आहे की शेवटी उमेदवाराचं आता तुम्ही बघितलं असेल की आता गडिंग्लजमध्ये जवळजवळ 5,000 मतांनी आमचा नगराधिपतीचा उमेदवार निवडून आला. परंतु त्याच्यात 4-5 नगरसेवकांच्या जागा आमच्या म्हणजे उमेदवार पराभूत झाले. याचा अर्थ की त्या प्रभागात त्याचं काम, त्याच्यावर असलेलं प्रेम, त्याचा विश्वास लोक हेही बघतात. म्हणजे फक्त पक्ष बघूनच ते मतदान करत नाहीत. आता मुरगुडमध्ये नगराध्यक्ष आज आमच्याकडनं गेलेले तिकडे निवडून आले, 4 आमच्या जागाही आल्या. म्हणजे शेवटी माणसं उमेदवार बघून मतदान करतात. ठीक आहे, थोडासा मी म्हटलं त्याप्रमाणे काहींना जो धक्का बसला होता, म्हणजे मानसिक धक्का बसला होता, आश्चर्याचा धक्का बसला होता, सुखद धक्का बसला होता, त्याचे काही परिणाम तिथे दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात महायुतीचा धबधबा पाहायला मिळते. राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, खूप मोठी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळते. कसं पाहताय? आणि आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत सांगत होतो की बाबा महायुती ही 200च्या पार होणार. आत्ताही मला वाटतं आपण आकडे बघितले तर 200 पार झालेली आहे आणि महाविकास आघाडी 50च्या आतच राहिलेली आहे. मला वाटतं चांगला प्रचंड प्रतिसाद आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवारांच्यावर पुन्हा एकदा जनतेने दाखवलेला आहे. त्या मित्राच्या पक्षाला एकच जागा मिळालेली आहे, त्यानिमित्तानं काही सांगायचं आहे का त्यांना? तर आता काय झालेलं आहे की मी काली आणि दोन कुठं शिरोडा कुठं काय झालेलं, शिरोडा आघाडी होती ना. हे बघा, तुम्हाला सांगतो, आम्ही जे केलं होतं त्या 5 ठिकाणी आघाडी केल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 3 ठिकाणी स्वतःच्या बळावर आम्ही उभे केले होते. हुपरी आणि हातकणला आम्ही काही उमेदवार उभे केले होते. आणि शिरोळ, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर हे मी आणि राजेंद्र पाटील यड्रावकरने अनेक वर्षे आमची शाहू आघाडी देत आहे. त्यामध्ये आम्ही 3 आघाड्या केलेल्या होत्या. त्यामध्ये जयसिंगपूर आणि कुरुंदवाड हे आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहेत. शिरोळमध्ये त्या आघाडीचा उमेदवार निवडून आलेला आहे. दोन्ही राष्ट्रवादीचा जो प्रयोग चंदगडमध्ये केलेला होता तो लोकांना रुचला नाही असं दिसतंय. तिथं बहुमत झालं आपलं, परंतु नगराची शिफ्ट गेली आमची. मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी प्रचार करून गेले होते, तरी देखील तुम्हाला तिथं चांगलं यश मिळालं असं म्हणायचं. तर यश चांगलं मिळालं नाही मिळालं हे बघा, शेवटी हा निवडणूक असतो आणि जनतेचा कौल असतो. यामध्ये कोण हरतं कोण जिंकतं हे काय याला फारसं महत्त्व द्यायचं नाही. आपण
ज्या लोकांनी विश्वास व्यक्त केला त्यासाठी काय करायचं हे महत्त्वाचं असतं. यापुढच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार संजय गांधी बाबा गटाला सत्तेचा वाटा मिळणार आहे. ते 100% ते आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये आहेत, आमच्या युतीमध्ये आहेत आणि त्यामुळं आम्ही त्यांना घेऊन आता आमचा या कागल नगरपालिकेची निवडणुकीचा फोटो आहे, आम्ही छापलेला आहे आणि कायमपणानं आम्ही त्यांना विश्वासात घेऊन दोघांची आमची चर्चा झालेली आहे. मला वाटते लवकर आमची बैठक सुद्धा होऊ शकते. मतमोजणी आज होती, मात्र विजयाचे बॅनर कालच रात्रीच आता दोघं एकत्र आल्यामुळं आता त्यामध्ये काही वादच नव्हता ना. आता मतदान विरोधक किती घेतील एवढाच मी आकडे बघत होतो, दुसरं काय नाही. मोठ्या नेत्याचं नाव तुम्ही सांगितलंय, कोण ते मोठे नेते होते ज्यांनी भेट घेतली? ते अदृश्य शक्ती आहे ती जिल्हा परिषदेच्या आधी होईल. संजय मंडलिक तुमचे मित्र आहेत जवळचे, निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं की तुमच्यावर टीका टिप्पणी केलेली होती. पुढच्या या सगळ्या वाटचालीमध्ये ते सुद्धा सोबत असतील का? कारण नाही, त्यांना सांगितलं आम्ही भाऊ ते येऊ शकतात, परंतु आता ज्या पद्धतीनं त्यांनी टीका केली त्यामुळं लोकांची कार्यकर्ते थोडं मनं दुखावलेली आहेत. बघूया त्यांना कसं एकत्र आणायचं. मी आणि राजे बसून चर्चा करू. प्रवीणसिंह पाटलांनी शेड्यूल ठोकलेला आहे आणि ते म्हणतात की ज्यांनी आम्हाला 16ला धोका दिला, दगाबाजी केली, त्यांना आम्ही प्रत्युत्तर दिलेलं आहे. आता ठीक आहे ना, निवडणुकी निकालानंतर कोणी असं म्हणतेच ना. राजे काय असतं साहेबांनी सांगितलं नाही, हे आहे सुचला. माननीय मुश्रीफ साहेबांनी आताच सांगितलं की युती झाल्यानंतर बऱ्याच लोकांना आश्चर्य वाटलं आणि कागल नगरपालिकेबद्दल मला आवर्जून एक उल्लेख करायचा आहे. मगाशी प्रश्न विचारला कुठं उमेदवारांना कमी जास्त मतं पडली. 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती 288 इलेक्शन्स होत्या आणि मी एवढी माहिती आता घेतली आहे की सगळ्यात जास्त लीडनी आलेली नगराध्यक्ष सीट ही कागलची आहे. महाराष्ट्रामध्ये 1 नंबर क्रमांकला आहे. 7590 लास्ट जो आकडा आमच्याकडे आला आणि सगळे उमेदवार ॲव्हरेज 900 ते 1000 मतांनी आलेले आहेत. पुढे मागे 50 मतं पुढे मागे असतील. हे जर आकडे आपण जर घेतले तर आम्ही दोघं जबाबदारीने सांगतोय की महाराष्ट्रामध्ये 1 क्रमांक मतांनी आलेली सीट ही कागलची आहे आणि सगळे नगरसेवक जे आले निवडून आले आहेत, सगळ्यात जास्त फरकाने निवडून आलेले नगरसेवक हे सगळे कागलमध्येच आलेले आहेत. त्याच्यामुळं जे मीडियामध्ये एक प्रश्न होता की आम्ही दोघं आल्यानंतर कुठंतरी दुसऱ्या बाजूला जनतेचा उठाव होईल, असं होईल तसं होईल, हे मला वाटतं या गोष्टीला आता तो विषय संपलेला आहे. जनतेने तो कौल दिलेला आहे, ठीक आहे. आणि त्यामुळं मला असं वाटतं की ह्यासाठी कागलच्या जनतेचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. मुरगुडच्या पण जनतेचा कौल आम्ही मान्य करतो. आम्हाला जे अपेक्षित होते ते आले नाहीत आणि त्यावर साहेबांचंही अभिनंदन करतो की गडिंग्लजमध्ये वन वे सत्ता ते मला खात्रीत बोलले होते येणार आहे आमची वन वे सत्ता. त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्यांच्या बाजूने तिथं नव्हतो मी, पण त्यांनाही अभिनंदन करतो. पण एक सगळ्याचे महत्त्वाचं की जनतेने आता हे स्वीकारलेलं आहे आणि जसं साहेबांनी सांगितलं की येत्या जिल्हा परिषदमध्ये साहेब असतील, मी असतील, माजी आमदार संजय बाबा असतील आणि राहिला प्रश्न संजय दादांचा, ते साहेबांनी बोलले ते पुढे वरिष्ठ पातळीवर जे काही ठरेल. त्यामुळं आपण एकत्र मिळून या इलेक्शनला पुढे जायचं आहे आणि जिल्हा परिषदला आम्ही तिघं बसूच आणि दादांचा जो विषय आहे ते नंतर साहेब ते बघून घेतील. परत सगळ्या कार्यकर्त्यांचा आणि जनताचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. जे उमेदवारांना घेऊन वर्षा बंगल्यावर कधी झालं? आम्ही दोघं तरी आता परवा काय भेटू, त्यानंतर वर्षा बंगल्यावर बघू. आता ते सगळं पण हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.